उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा बघ बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत कैलास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, भटवाडी घाटकोपर पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या सौ सारिका सुभाष लाटे वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण त्यांना बोलतं करणार आहोत. या वहिनींना कोणी काही सांगितलं ना तरी वहिनी पटकन त्यावरती विश्वास ठेवतात. वहिनी इतक्या पटकन विश्वास का ठेवत असतील? बरं, विश्वास ठेवताना फक्त ओळखीच्याच व्यक्तींवरती विश्वास ठेवतात की पुन्हा अनोळखी व्यक्तींवर सुद्धा विश्वास ठेवतात? मुळात अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणं हे चुकीचंच आहे. बऱ्याचदा त्यामुळे फसगत होते. आजच्या भागात वहिनींना बोलतं करूया, बघूया काय म्हणतायत वहिनी आणि आजच्या भागात गप्पांना कसं उदाहरण येणार ते सुद्धा अनुभवूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मी घाबरलो, म्हटलं हे काय नवीनच, काय माझं गोंधळच झालाय सगळं. तुमचा नाही हो, माझा नाही. ते मला गाणं आठवलं, लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला. आणि हा वा वा वा, त्याला सांगतो म्हणून द्यायला करेक्ट आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. थांबा थांबा, तुम्ही नंतर, आधी मी घेतो घेतो घेतो. धन्यवाद, द्या. थँक्यू. गोल गोल नाही, पूर्ण गोल हो. इकडे उभे. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. चांदीचं निरंजन, कापसाच्या वाती, सुभाष माझे पती, होम मिनिस्टरच्या वेळी नाव घेते, मी त्यांची सौभाग्यवती. वा वा वा, खूप. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर आहे. नमस्कार. हा आमचा बाळ 6 महिन्याचा. ही बहीण, हे सासरे, नमस्कार. या सासू, या जाऊबाई, नमस्कार. त्या मोठ्या नणंद, छोट्या नणंद, भाचे, ते धीर आहेत बर. मोठे, ती आत्या आहे. हां, आणि सगळे पंचारती सोसायटी आणि को हाऊसिंग कैलास सोसायटी. पंचारती आणि कैलास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मी वधूवर सूचक मंडळ चालू केले मोफतमध्ये आणि आता मी इथे पैठणी जिंकण्यासाठी आलेली आहे मोफतमध्ये. नावाची काही विषयात सौभाग्य माझ्या खिशात. माझं वय झालं असेल तरी पण पैठणी मीच जिंकणार आहे. सगळ्यांच्या नाकावर टेचून मीच नेणार आहे पैठणी आणि नऊवारीच पैठणी पाहिजे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मी नाशिककडची आहे. नाशिकला कुठे? नाशिकला लवित म्हणून गाव आहे, तिथले. हात चिकटली की काय? नाही नाही, घाबरलो मी. मीच घाबरते ऍक्च्युली. नका घाबरू. बालपण सगळं नाशिकचं? हो हो, लवित मध्ये. काय नाशिककडेच गेले. काय म्हणाला? लहवीत गावाचं नाव आहे. लहवीत? हो. मी घाबरलो, म्हटलं हे काय नवीनच. गेले नाहीत का कधी ट्रेनने? नाही. कसं जायचं? ट्रेनने कसं जायचं? चढायचं आणि जायचं. कुठे? ट्रेन मध्ये? हो, एक्सप्रेस जाते ना. ट्रेन जाते नाशिकला? मला माहित नाही, मी गेलो अहो, नाही. नाशिकला नव्हे, लहवी स्टेशन छोटं स्टेशन आहे. कुठे आहे ते? नाशिकच्या जवळच आहे. जवळ म्हणजे अलीकडे का पलीकडे? अलीकडे. येताना का जाताना? असं इकडून जाताना आहे. अलीकडे. हा, म्हणजे कुठल्या स्टेशन नंतर? देवळाली कॅम्पच्या आधी. त्याच्या आधी कुठलं? आता खूप छोटे छोटे स्टेशन. मला एक सांगा, तुमच्या गावाला जायचं असेल तर देवळाली कॅम्पला ट्रेन गेल्यावर मागे कसं येणार मी? इथून जाताना पुढे इगतपुरी नंतर घोटी काहीतरी, आणि घोटी नंतर खूप छोटे छोटे स्टेशन आहे. घोटीच्या पुढे
छोटे छोटे म्हणजे लहान आकाराचे आहेत. हो हो, लहान आकाराचे म्हणजे तिथे फास्ट एक्सप्रेस थांबत नाही, फास्ट एक्सप्रेस थांबत नाही, पॅसेंजर स्लो एक्सप्रेस थांबते. बरं गाव केवढं आहे? गाव छोटच आहे, सगळं छोटे छोटे आहे. गाव छोटे आहे. शेती म्हणजे शेती वगैरे करतात मामा, मग त्यांच्याकडे शिकायला होती मी आधी चौथीपर्यंत. मामांकडे होता? हो. मग हे कधी सांगणार? आणि पप्पांचं गाव पण तिथेच आहे, पण पप्पांचं आम्ही गाव त्या कुठे आहे? गोटी जवळच आहे, कांचनगाव म्हणून. कांचनगाव. हम्म. मग लोहवीत काय? लहवीत मामाचं गाव आहे. लहवीत. हा, लहवीत मामाचं गाव आहे. मग लहवीत तुम्ही किती कुठल्या आम्ही वर्षी होता? चौथीपर्यंत सॉरी, होतो. लहवीत नाही, 10वीत किती वर्षी होता? काय माझा गोंधळच झालाय सगळं. माझा झालाय, तुमचा नाही हो, माझा. मेन तर माझाच झालाय. 10वीत होता की नाही तुम्ही? लहवीत होती ना मी शिकायला. आपण तेव्हा 10वीत होता की? होती शिकायला लहवीत तुम्ही 5वी पर्यंत शिकलात हा, आणि मग 10वीत कुठे होता? मग बदलापूर मध्ये. अरे देवा, असं झालं. मला कळेच ना, म्हटलं गोंधळ का उडतोय. बाबा काय करायचे? बाबा रेल्वे मध्ये. आता त्यांचं जरा म्हणजे प्रॉब्लेम झाला, ब्रेन हॅमरेज झालेलं 1 अरे महिन्यापूर्वी. बापरे, बरोबर. तर जेला ऑपरेशन झालं, पण आता ओके. आणि आज त्यांचं सिटी स्कॅन आहे, म्हणून ते बापरे. येऊ नाही शकले. नाही, पण बरं वाटेल, काळजी करू नका. तुमचं लग्न कसं झालं? आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे. हं, कसं काय ते? हे बघायला आलेले स्थळ घरी, म्हणजे माझे सासरे आहेत ना, सासऱ्यांचे मित्र आहे गायकवाड म्हणून, त्यांनी स्थळ जमवून आणलं. बोलवा ना जरा मिस्टरांना. मिस्टरांना बोलवता? अहो या. नमस्कार. नमस्कार, बसा. हे बेडशीट आहे ना? हा, हो ना, लाल. लाल, मी लाल, ते लाल, मॅचिंग झालं आम्ही. भिंत पण लाल होती. भिंत पण लाल आहे. अरे वा. नाही, ते मला गाणं आठवलं. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला. चादर पण लाल, साडी पण लाल, शर्ट पण लाल आणि भिंत पण लाल. नेहमीच मॅचिंग करतो दोघे जण. हो, ठरवून. हो, बरं मला तुम्हाला विचारायचं, तुमचं लग्न कसं? बरं, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इकडेच मुंबई घाटकोपरला, भटवाडीत. हो, भटवाडीत नाही, मग? इथे सर्वोदय जवळ. सर्वोदय जवळ. आणि मुलगी बघायला कुठे गेला? म्हणजे तसं तर खूप जागी गेलोय, खोपोली, कर्जत, हां. परत इकडे बदलापूरला. नंतर किती मुली बघितल्या तुम्ही? तसे तर 10-12 बघितले. 10-12? नाही, मला ज्या दिवशी बघायला आले हा, त्या त्या दिवशी दिवशी 5 5 बघितले तिकडे बदलापूरला. बदलापूरलाच? हो. बघत होता म्हणजे रस्त्यातनं जाता जाता बघत होता? तसं नव्हे, म्हणजे जिकडे जिकडे त्यांनी सांगितलेलं ना, कोणी? म्हणजे घरच्यांनी इकडे इकडे आहे त्यांच्या संगतीच तिकडे गेले. सगळ्या मुली बघितल्या? मग 5ही मुली पसंत झाल्या? नाही, त्यांचा काही प्रॉब्लेम निघाला, ते नाही म्हटल्या. काही गायकवाड काकांचा? नाही, मुलींचा. मुलींचा? अच्छा अच्छा. मग ते रिजेक्ट झालं. हा. आणि मग फायनल हे झालं? हो, त्याच दिवशी? हा. त्याच दिवशी नाही, मग नंतर माझ्या पप्पांनी कळवलं की आम्हाला पहिला मुलगा बघितलं पसंत आहे. आम्ही यांच्या घरी जाऊन, हा. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी. पण तुम्ही त्यांनी कोणाकडे लगेच कळवलं? पप्पांनी डायरेक्ट नंबर घेतलेला बापूंचा, सासऱ्यांचा माझ्या. त्यांना कळवलं मुलगी पसंत आहे असं. पण मग काय झालं? मुलगा पसंत आहे असं कळवलं. मुलगा पसंत आहे असं त्यांनी कळवलं? पहिला पप्पांनी ह्यांच्या माझ्या घरी- तुमच्या कळवलं. पप्पांनी? हा. हा. तर त्यांना पुन्हा मुलगी बघायची होती. माझ्या सासऱ्यांना थोडं प्रॉब्लेम, 5 बहिणी आहे, आम्हाला दुसऱ्या पण मुली दाखवा. मग ते नंतर बोलतात नाही, आम्हाला मुलगी पुन्हा बघायची आहे, त्या दुसऱ्या मुली पण बघायच्या आहेत, ती बहिणी तिच्या, मग त्यातली आवडली तर, असं थोडंसं त्यांना चालू होतं. मग नंतर आईंनी फायनल सांगितलं की म्हणजे पण मग हे सगळं जेव्हा तुमचं आधी गायकवाड काका तुम्हाला घेऊन आले, मग नंतर हे सगळं झालं, पर पुन्हा मुलगी बघायची किंवा असं, मग तेव्हा गायकवाड काका होते का ते? नाही नाही, नाही, नंतर ते तेव्हा नव्हते. ते नव्हते, ते नंतर त्यांच्या कामाला. हो, बर. पण मग ते फक्त स्थळ सांगतात, इथे इथे अच्छा. जा, मुलगी आहे. पण योग्य स्थळ नंतर- दाखवलं ना त्यांनी? काय हो, हो. आता इतक्या वर्षांनी. हो. हो ना? हो, एक बरं. तेव्हा आता मला तुम्हाला विचारायचं आहे की काय लग्नाची तारीख तुम्ही सांगू शकता? 11/5/11. 11/5/11. हो. लक्षात ठेवली आहे तारीख? बरं, लग्नाचा पत्ता व्यवस्थित होता छापलेला? नाही, खूप गडबड होती. काय झालं? पप्पांचं लोन उशिरा पास झालं आणि आम्ही लोन बुक करून आलो, तर त्यांना ॲडव्हान्स न मिळाल्यामुळे ते कॅन्सल झालं आणि त्यांनी दुसऱ्यांना दिलं. मग नंतर आम्ही यांना सांगून ठेवलं होतं की हा ॲड्रेस आहे, तर यांनी पत्रिका आधीच छापल्या आणि नंतर मग आम्हाला कळलं की हा म्हणजे कॅन्सल झालं आहे.
मग आम्ही आमच्या घराजवळच मोठा स्पेस होता तिथेच ठेवलं लग्न. मग यांचं काही वराड होतं ते त्या ॲड्रेसवर गेलं. हॉलवरून काही आले, ज्यांना येता आलं ते, ज्यांना नव्हतं माहिती ते तसेच निघून गेले. आणि जेवणाचा पण फार गोंधळ झाला ऐन वेळेवर. मग हे आले, मग झालं हे उशिरा आले, त्यामुळे उशिरा आल्यावर खूपच गोंधळ झाला. अजून 11चं लग्न उशिरा लागलं 2-3 तास आणि 2:30 वाजेला लग्न लागलं. त्यात बदलापूरचे होते वाढणारे जेवण आणि हे आले इकडनं घाटकोपरवरून आणि आमचे पाहुणे नाशिकचे. ते बदलापूरच्या माणसांना माहिती नाही जे कोणते माणसं कोणाचे आहेत. ते आमच्या माणसांना जेवण वाढत गेले, जेवण संपायला आलं. मग नंतर खूप गोंधळ झाला. मग हे यांना काहींना जेवायला पण नाही मिळालं. मग ही लोक तशीच निघून गेली. अरे 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 असं पण रागावले नाहीत ना? रागावले नाही. हो ना, म्हणजे चांगले आहेत सासरची माणसं. हो की नाही? सासरची पण चांगली आहेत आणि पटकन म्हणजे माहेरच्यांनी पण बोललं की हो आम्हाला माफ करा, थोडा वेळ द्या, असं तसं बोलून मग क्षमा मागितली आणि हां. सगळं झालं. सगळं पण म्हणून आज तुम्ही सगळे सुखाने राहत आहे. हो की नाही? बरं, आता समोर 8 वस्तू येणार. त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का? टॅग मिळाला पाहिजे 1 रुपयाचा. हां, बरं. लग्नानंतर कुठे देवळात गेला होता फिरायला? सिद्धिविनायकला गेलेलो. काय झालं होतं? दर्शन मिळालं? हो, दर्शन दर्शन घेतलं आम्ही, हां, पण हे बाजूला झाले जरा. मग हे तिथून बाजूला झाले. हा म्हणजे गर्दी पुढे होती निघून तिकडे. गेले, गर्दी होती तर आज यांच्यासारखाच ड्रेस कोणी दुसऱ्यांनी घातलेला शर्ट, तर मी तिने चुकून त्याचा- त्यांचाच हात धरला. अरे बाबा. आणि माझ्या समोर आले. आणि नंतर हे तिथून आले तर मी बघते की अरे मग मी हात कुणाचा धरलाय. मग नंतर बरं, ज्यांचा हात धरला त्यांना काय? तो बघतोय का ही तो म्हणजे भीती घाबरले मला पण. असतील ते. हा ते म्हणजे काय हे बाई हात पकडते असं चुकी त्यांना त्यांची नाही. हा असं यांना वाटलं का ओळखीच आहे का कोण असं. आणि हिने एवढं टाईट त्याला धरून खिचून आला. त्यांना खेचून आणलं. हा म्हणजे मी असं पकडून खिचत होती का या बाजूला चला. नंतर हे पुढे बघितल्यानंतर म्हटलं आता कोण आहे, काय गडबड झाली माझी. अरे देवा, काय झालं असेल. पण बरं झालं सिद्धिविनायका वाचवलं रे बाबा. आता इथे 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. जर 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळाला तर. हा, वेळ सुरू झाली. अभिनंदन. आता काय पाहिजे ते? 1 रुपया मिळालाय. काय बघा त्याच्यात रक्कम किती आहे, अमाऊंट 5. हे घ्या. 2 वस्तू झाल्या, 6 रुपये मिळाले. तिसरी वस्तू 50, 56 रुपये. आणि घ्या तो पट्टा, द्या मिस्टरांना. मिस्टर पहिलेच घेतात. घड्याळ 20 रुपये. 76 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आता आरोप करायचे आणि तुम्ही ह्यांची बाजू घ्यायची. पहिला आरोप कोण करणार? खूप विसरले. हं, हा, कधी कधी स्वयंपाक चांगलं बनवायचं, कधी कधी विसरून जायचं. आणि मुलाच्या आता तर मुलाच्या टायमाला तर लई गडबड असते. हो. नाश्ता करायचं ते तर विसरूनच जाते. 12 वाजतात. काय आरोप मान्य आहे? हो, मान्य. काय मान्य आहे? ते मम्मी बोलते ते. मी ह्यांची बाजू घ्यायला सांगितली. हा, पण आई सांगते ते पण बरोबर आहे. पण ही ते कामं करते, पण आराम. म्हणजे तर आईने आरोप केला. पुढचा आरोप कोण करणार? केव्हा केव्हा धांदळपणा खूप करते ती. धांदळटपणा करते. काय आरोप मान्य आहे? म्हणल्यापर्यंत ते एकदमच नाही करत, हां, पण जास्त डोक्यावर जबाबदारी. तर काय चूक असेल तर मग काय ते गोंधळ. आता ह्यांचाच बोलताना जो काय धांदळटपणा चालला, मलाच टेन्शन यायला लागलं. सकाळी मी उठलो तर मला सकाळी लवकर नाश्ता आणून देत आहे. कधी पण उशिरापणा सांगितलं हे पाहिजे तर मी इकडे तिकडे धावत होतो तरी पण लेटच काम करत होता. मी देते ना, थांबा ना. आपण देते. कोण? मी तिचा मोठा दे. मोठे दीर. अच्छा, तुमचं लग्न झालंय? हो, हे माझ्या तुम्ही काय झोपलेला असता वाटतं. काय हो, मी त्या रूम मध्ये असते ना, हे अच्छा, या- ह्या किचन मध्ये असतात ना. या किचन मध्ये असतात. हा, या किचन आणि मध्ये हा- असतात. वा वा वा. मग त्यांना सांगतो म्हणून द्या ना. करेक्ट आहे तुमचं. काय आरोप मान्य आहे? हा, होतं कधी कधी. तुम्ही रोज उपाशी उपाशी खायला भेटत नाही. काय स्थिती आहे? 5 वाजता उठून मी जाणार व्यक्ती कामावर सुटून येणार, ते अजून हे झोपलेले. अरे हे काय पण झोप. काय केलं त्यांनी?
एकदम पतला झालोय मी. काय करणार? पतलावून पोट आला. बोला आता आरोप मान्य आहे का? विचार हा होता पण नेहमीच नाही. नेहमी होतोय. कधी नेहमी हा तुम्हाला आलो काय त्यांना माहिती दादा काही करतात, त्यांना लवकर दिलं तर बरं आहे, नाही तर मग ते गेलेच संध्याकाळी रात्री 1 वाजताच दिसणार. हो मग हे प्रॉब्लेम. वहिनी, तुम्ही ऐकून काय घेताय? नाही त्याला तुम्ही बोला माझ्याकडे नाश्ता मागा. बोला त्यांना. 1 मिनिट थांबा. बोला त्यांना सांगा नाश्ता माझ्याचकडे मागायचा म्हणून. बोला. त्याचं नाही तर कसं मागा, तेच येतं पुढे यायला ते पण येत आहे. वा, एकीकडे आरोप होत असताना कौतुक झालेलं आहे की माझी बायको वेळ पडली तर नाश्ता देत नाही, पण माझी वहिनी मात्र मला नाश्ता देते. बरं, आता यांच्यासोबत चांगलं काय ते सांगा सगळं. खूप छान आहे. फ्रेंड सारखी आम्ही राहतो, एकदम बहीण भाऊ अरे सारखं. वा. असं बोलत नाही की सून बाई आहे काय नाही, फॅमिली नेचर सर्वांचे फ्री. थँक्यू. आई सांगा कसं आहे स्वभाव? आता 2.5 वर्ष त्यांच्या लग्नाला झालंय. अजून तिजीनं माझी काय बोलभाषा येडीवाकडी नाही. आपली मुलगी बाहेर जाते, दुसऱ्याची मुलगी घरात येते, तिला सांभाळायचं काम सासूचं असतं. नवरा जरी असला तरी तो त्यांचं प्रेमाचं नातं ते वेगळं ना, आपलं आईचं नातं ते वेगळं. हो हो. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? या घराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आई? खूप चांगलं आहे घर फॅमिली, आणि सांभाळून घेतात. चुकी जरी झाली तरी सांगतात, आणि आता याच्या पुढे मी पण ते रिपेअर करेन. काय चुकी होत असेल तर मी व्यवस्थित सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि एक बदल करायचा असेल तर कुठला करा? जे विसरते वस्तू ना, जे त्याची विसरते ते बदल पटकन करायचा. आठवायला. नाश्ता ते दिरांचा देणार नक्की. हा हो, काय देणार नाश्ता नक्की? त्यांना वेळेवर देणार. वेळेवर. हो. हा कळलं, उद्यापासून मिळणार आहे तुम्हाला नाश्ता. आराम म्हणजे आराम करा. हा? त्या अशा बघणार आणि बघणार मिस्टर आपला नाश्ता करतायत. माझे आई वडील आले, हा, आई त्यांना बाबा. मेसेज द्या. गावी आहेत. नाही, आता इथे सिटी स्कॅन आहे त्यांचं, जे हो हॉस्पिटल. त्यांना नक्की बरं वाटेल. बाबांचं सिटी स्कॅन आहे आणि त्यामुळे आई बाबा येऊ शकले नाहीत. त्या तुमच्या बाबांना नक्की आराम पडणार, छान वाटेल, बरं वाटेल त्यांना. हां, आणि तुम्ही हसत राहा. वहिनी, हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. आणि या अनेक चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी तुम्ही काढायची आहे. हां, इकडे काय खाऊ आहे? एकच चिठ्ठी काढायची. काय मसाला मिक्स करता की काय? झालं काय फक्त शेजारणीची घ्याल नाही तर? मोबाईल घ्या, घ्या इकडे. आणि नाव आहे छाया नाईकरे. नाव सांगा. छाया किरण नाईकरे. कुठे राहता तुम्ही? समर्थ निवास भटवाडी. समर्थ निवास. किती लांब आहे इथून? 10 मिनिटाच्या. 10 मिनिट. सासूबाई नमस्कार. सुनेचं नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटते. हा, छान छान वाटतंय. लवकरच अजून छान वाटणार आहे तुम्हाला. वाटलं पण नव्हतं आमचं नाव येईल म्हणून. नाव येईल म्हणून वाटलं पण नव्हतं. का या ताई आहेत ना, त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही जेवत हो. होतो, काय सांगितलं त्याने? म्हणले इकडे येणार आहेत भाऊजी, हा, चला तेव्हा आपण येऊ. नाव नोंदवा असं सांगितलं. नाही, आम्ही आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. या खेळामध्ये आता दोघी सज्ज आहेत. मध्ये बऱ्याच खुर्च्या ठेवलेल्या आहेत. स्माइली चेंडू रेषेच्या अलीकडे उभं राहून तो टाकायचा आहे आणि कुठल्याही खुर्चीच्या कोणत्याही खुराला न लागता तो पलीकडे गेला पाहिजे. लक्षात ठेवा, कुठेही जाऊन या दोघी कुठेही उभ्या राहून तो चेंडू टाकू शकतात, पण कुठेही स्पर्श न करता अचूक सर्व खुर्च्यांच्या पलीकडे असलेली रेष पार करून चेंडू गेला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक
की गुणसंख्या? अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू सासूबाई तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या नाईकरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या लाटे वहिनी. लाटे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कैलास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, भटवाडी, घाटकोपर पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा मुंबईतला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.